या पनवेल नगरीचे भाग्य विधाते आदरणीय माननीय सन्माननीय स्वागतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम या पनवेल नगरीचे भाग्य विधाते दमदार कार्यक्षम आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आपला माणूस आपला आमदार आज ज्यांना आपण या व्यासपीठावरती दाखवत असताना पाहायला मिळतात। पनवेल नगरीचे भाग्य विधाते तथा ज्यांनी चौकार ठोकला आमदारकीचा आपण विनंती करतो आहोत ज्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करेन एक विशेष सन्मान आपण करतो आहोत। मनोज शेठ म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन हा सन्मान आपण करावा। या स्पर्धेच्या माध्यमातून गेले 9 वर्ष आपल्यावरती नेहमीच नितांत असं प्रेम करणारे आणि अगदी त्याच वेळेला या 10व्या पर्वामध्ये ज्यांची उपस्थिती अगदी सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटनीय सामन्याच्या वेळेला आपण पाहतो आहोत। एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतो आहोत। या पनवेल नगरीचे भाग्य विधाते दमदार कार्यक्षम आमदार आपला माणूस आपला आमदार आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। आपण विशेष सन्मान या ठिकाणी करतो आहोत। आदरणीय या स्पर्धेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज शेठ म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान टाळ्यांचा गजर असायला हवा, ज्यांनी खऱ्या अर्थानं या पनवेल नगरीचं चेहरा मोहरा पालटवला आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांची उपस्थिती आपण या व्यासपीठावरती पाहतो आहोत। आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब यांची उपस्थिती आपण या व्यासपीठावरती पाहतोय। मी विनंती करेन साहेबांना की आपण संबोधित करावं। खांदा कॉलनी प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं हे 10वं वर्ष आहे आणि या 10व्या वर्षामध्ये संजय भोपी प्रीमियर लीग कार्यकारिणीचे अध्यक्ष सुभाष गावडेजी, इथं उपस्थित असणारे आपले नगरसेवक मनोहर म्हात्रेजी, या ठिकाणी उपस्थित असणारे कार्याध्यक्ष सतीश म्हात्रे, संजय पाटीलजी, प्रशांत वावळ, मंगेश निवंगरे, आनंद पाटील, आशिष मोकल, प्रमोद भोईर, शंकर वगैरे, या ठिकाणी उपस्थित असणारे आनंदी ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटीलजी आहेत। याचबरोबर SBSCचे अध्यक्ष कुमार अभिषेक संजय भोपी, किती झाली वर्ष, अध्यक्ष ACFK श्री दशरथ म्हात्रे, अध्यक्ष MYG अरुण म्हस्कर, अध्यक्ष RCC भीमराव पवार, अध्यक्ष KBC मोतीलाल कोळी आणि सर्व वेगवेगळ्या संस्था ज्या आपल्या या परिवाराशी जोडल्या गेल्या आहेत असे आपण सर्व सहकारी। आपल्या सगळ्यांचे लाडके संजय भोपी आपल्यातून गेले, पण त्यांनी सुरू केलेले आणि त्यांच्या बरोबरीनं सुरू झालेले हे सगळे उपक्रम आपण सगळ्यांनी कायम ठेवलेले आहेत। याची मला व्यक्तिशः या ठिकाणी मला याचा मनापासून आनंद आहे। वेगवेगळ्या मार्गाने आपण सगळेच जण राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व पद्धतीचे कार्यक्रम करत राहतो, पण या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना आनंद देणं, लोकांना फिटनेसला प्रवृत्त करणं हे खूप आवश्यक आहे। आपल्या अवतीभोवती आपण पाहतो, जसं संजय भोपी दुर्दैवानं कोविडच्या कालावधीमध्ये आपल्यातून गेले, असे अनेक सहकारी आपल्या अवतीभोवती असणारे हे फिटनेस नाही आणि त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक रोगांचे शिकारी असतात आणि त्यामुळं त्यांना प्रेरणा मिळेल असं काम तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यानं होत राहतं। आणि याशिवाय जो आनंद मिळतोय एकत्र येण्याचा, आपले सुखदुःख वाटून घेण्याचा, हा आनंदसुद्धा अनेक वेळेला ताण तणाव कमी करण्यासाठी मदत करत राहतो आणि त्यामुळे अशा या कार्यक्रमाला हजर राहणं ही माझ्यासाठी सुद्धा एका अर्थानं पर्वणी असते। इतक्या सगळ्या लोकांना
शुभेच्छा देता येतात याचा मनापासून आनंद असतो. जे प्लेयर्स खेळत आहेत त्यांना शुभेच्छा देतो. या प्लेयर्सना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून जे उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की एक सुरुवात आहे. आपण इथपर्यंत आलात, आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला यायचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून सातत्यानं हा फिटनेसचा मंत्र जपला पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात हम फिट तो इंडिया फिट. याचा अर्थ असा आहे आपण स्वतः फिट असलो तर आपला परिवार फिट राहील आणि आपला देश फिट राहील. आणि यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी मिळून या आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यांचं ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे त्या सगळ्यांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या या सगळ्या SBPL परिवारातले सगळे सदस्य आहेत हे भारतीय जनता पार्टीचे अनेक जण उत्साही कार्यकर्ते आहेत. दशरथ म्हात्रे सारख्यांनी भारतीय जनता पार्टीचे 1000 मेंबर बनवलेले आहेत. मी त्यांचं या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडं प्रेरणा घेत सर्वजण भारतीय जनता पार्टीचे सदस्य वाढवतील, म्हणजे जे कार्यकर्ते आहेत ते, अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्या या संपूर्ण देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे कार्य करतायत हे कार्य लोकांपर्यंत पोहोचवायचं असलं संपर्काची व्यवस्था काय, तर तुम्ही जेव्हा भाजपचे सदस्य बनता ते तुमच्यापर्यंत ते पोहोचवता येतात. आणि भाजपचे सदस्य म्हणून हेच काम आमच्याकडं का होत नाही असं तुम्ही प्रश्न विचारता, त्यासाठी आग्रह धरता, तेव्हा भाजपच्या सदस्याच्या प्रती आमची जबाबदारी आणखीन वाढते. त्यामुळे मी आपल्याला विनंती करेन की आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीचं सदस्य व्हावं. उद्याची मुदत आहे, 20 तारखेला हे अभियान संपतंय आणि त्या माध्यमातून आपण सर्वजण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याशी जोडले जाता तशी विनंती करतो. इथं सर्व राजकीय पक्षाची लोक असू शकतील. मी भाजपच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी ही विनंती करतोय. पण निश्चितपणानं आज हे जे काम संजय भोपी प्रीमियर लीगच्या माध्यमातून होत आहे त्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो. आजचा रविवार असल्यामुळे एकाच वेळेला अनेक ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी. मला खारघरला जायचं आहे 10 वाजता. इथे कर्नाळा स्पोर्ट्सच्या मैदानावरती कोकण विभागाचे नगरपालिकाचे सामने 10:30 वाजता एक ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम, 11:30 वाजता आणखीन एक कार्यक्रम. यामुळे मी विनंती केली होती की या दिवशी मला सूट द्या, पण तरीसुद्धा या सगळ्या मंडळींनी माझ्यावर दबाव टाकला आणि दबावापोटी मी आज या ठिकाणी आलो. पण आज येऊन मनापासून आनंद झाला आहे. जो आपण मान सन्मान केलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. आपल्यापैकी प्रत्येकानं अनेकांनी या ठिकाणी या मतदारसंघाचं चौथ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी ही मला दिली आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या खांदा कॉलनी परिसराला अधिकाधिक चांगलं आणि आपल्या हक्काचं बनवण्यासाठी जे जे काम करता येईल ते करण्याचा मी माझ्या परीनं प्रयत्न करत राहीन याची ग्वाही या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांचा आभार मानतो. सर्वांना नववर्ष संक्रांतीचं नवपर्व सुरू झाल्याने संक्रांतीनंतर या सर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पण पहिल्या मॅचचा टॉस करण्यासाठी मी आदरणीय आमदार साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या पहिल्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करावा. तुलसी हार्मोनी आणि त्याच्या अगेन्स्ट जिथे मात्र पाहायला मिळेल ती अर्थातच सेक्टर 7 खांदा कॉलनीमधील जो दुर्गा माता सेक्टर 7 हा संघ खेळत असताना पाहायला मिळणार आहे. तुलसी हार्मोनी या टीमने इथे टॉस जिंकला आहे. धन्यवाद साहेब, आपल्या बिझी शेड्यूलमधून आपण हा वेळ आम्हाला दिलात. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर भारतामध्ये सत्ता, महाराष्ट्रामध्ये सत्ता, त्याच वेळेला कामाचं प्रेशर आणि अगदी व्यस्त शेड्यूल, त्यामधून देखील आमदार साहेबांची उपस्थिती आज आदरणीय संजयजी भोपी साहेब यांच्यावरती असणारं